चला विद्यार्थ्यांनो, आपण बघत आहोत मिश्र उदाहरणे. मिश्र उदाहरणाची यापूर्वीही आपण व्हिडिओमध्ये गणित पाहिलेली आहेत. आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की टीचर, मिश्र उदाहरणामध्ये नेमकं उदाहरणात कोणती क्रिया करायची हेच आम्हाला समजत नाहीये, असं भरपूर विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा जो तुमचा प्रश्न आहे तो या व्हिडिओमध्ये नक्कीच क्लिअर होणार आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. बघा विद्यार्थ्यांनो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला तुम्हाला हे मिश्र उदाहरणे येतात त्यावेळेला तुम्हाला समजत नाही की टीचर नेमकं कोणता शब्द आल्यावर किंवा कुठल्या गणितामध्ये कोणती क्रिया करायची हेच आम्हाला माहित नाही. असे 4 शब्द आहेत विद्यार्थ्यांनो, जे शब्द त्या गणितामध्ये आल्यावर आपल्याला कोणती क्रिया करायची हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. ते शब्द कोणते मी तुम्हाला अगोदर सांगते. बघा, प्रत्येक आणि दर हा जर शब्द आला तर तुम्हाला गुणाकार ही क्रिया करायची आहे. दुसरी गोष्ट, मिळून किंवा एकूण हा शब्द आला तर तुम्हाला बेरीज करायची आहे. तिसरी गोष्ट, उरले गेले असा जर शब्द आला तर तुम्हाला वजाबाकीची क्रिया करायची आहे. आणि वाटले किंवा समान हा शब्द जर तुम्हाला त्या गणितामध्ये दिसला तर तुम्हाला भागाकाराची क्रिया करायची आहे. ज्या वेळेला आपण हे गणित बघतो किंवा हे गणित करतो त्यावेळेला या शब्दांचा विचार आपल्याला नक्कीच करायचा आहे. बघा, आता असे काही उदाहरणे मी तुम्हाला देणार आहे की त्या प्रत्येक शब्दावरून आपण वेगवेगळ्या क्रिया आणि गणित कसे सोडवणार आहोत. बघा, पहिलं जे गणित आहे, एका बागेत 7 ओळी आहेत आणि प्रत्येक ओळीत 14 झाड आहेत. बघा, प्रत्येक शब्द इथं आलेला आहे. म्हणजे इथं काय करायचं हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. एका बागेत 7 ओळी आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये 14 झाड आहेत. तर बागेत एकूण किती झाडं असतील असं विचारलेलं आहे. तर प्रत्येक आणि दर हा शब्द आल्याच्या नंतर तुम्हाला गुणाकार करायचा आहे विद्यार्थ्यांनो. मग कशाचा गुणाकार करणार तुम्ही? 14 गुणिले 7, 14 7 98. म्हणजे त्या बागेत एकूण किती झाडं असणार आहेत? 98 झाडं असणार आहेत. अशा साध्या आणि बेसिक गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघूयात विद्यार्थ्यांनो, पुढचं गणित काय आहे ते. गणित आहे बघा, एका वर्गात 28 मुलं आणि 22 मुले आहेत तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत. आता या गणितामध्ये नेमका कोणता शब्द आलेला आहे त्यावरून आपल्याला क्रिया कोणती करायची हे लक्षात यायला पाहिजे. बघा, याच्यामध्ये शब्द आलेला आहे एकूण. ज्यावेळेला एकूण हा शब्द येतो त्यावेळेला आपल्याला बेरीज ही क्रिया करायची असते. आता 28 मुलं आहेत आणि 22 मुले आहेत, म्हणजेच टोटल त्या क्लास मधली संख्या जी आहे ना विद्यार्थ्यांनो ती आहे 50. आता बघूयात आपण पुढच्या उदाहरणामध्ये कोणता एक शब्द आलेला आहे त्या शब्दावरून आपल्याला पुढची क्रिया करायची आहे. बघा, एका दुकानात 150 पेन होते आणि त्यापैकी 45 पेन जे आहेत ते विकले गेलेले आहेत. ठीक आहे, तर आता किती पेन उरले किंवा शिल्लक राहिले किंवा किती पेन विकले असा प्रश्न किंवा असा हा शब्द आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उरले, गेले, विकले हा शब्द असेल तर आपल्याला कोणती क्रिया करायची आहे विद्यार्थ्यांनो? वजाबाकीची. बघा, आता टोटल पेन किती होते? 150. त्यामधून विकले किती? 45. आता बघा, 5 मधून आपल्याला हातच्याची वजाबाकी माहितीच आहे की 0 मधून 5 जात नाही. आपण कट करून हातचा घेतला, इथं राहिले 5. 10 मधून 5 गेले 5, 4 मधून 4 गेला 0 आणि 1 अशी 1. तर किती पेन त्या दुकानामध्ये शिल्लक राहिलेले आहेत? 105 पेन त्या दुकानामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. आता पुढच्या उदाहरणामध्ये कोणती बरं नेमकं वाक्य किंवा कोणता शब्द घेणार आहे जेणेकरून आपल्याला क्रिया समजणार आहे. आणि ज्या वेळेला सगळेच वाक्य एकत्रित येतात त्यावेळेला आपल्याला कोणत्या कोणत्या क्रिया स्टेप बाय स्टेप करायच्या हे सुद्धा तुम्हाला या गणितामध्ये मी सांगणार आहे. बघा विद्यार्थ्यांनो, 72 गोळ्या 8 मुलांमध्ये समान वाटल्या. प्रत्येक मुलाला किती गोळ्या येतील असं विचारले. समान वाटले हा जर शब्द प्रयोग वाक्यामध्ये आला असेल तर आपल्याला काय करायचं आहे? भागाकाराची क्रिया करायची आहे. बघा, 72 गोळ्या आहेत आणि 8 मुलांमध्ये वाटला, म्हणजे 8च्या पाड्यामध्ये 72 किती नंबरला आहे हे आपण बघतो आहे की नाही? 8 9 72. म्हणजे आता भागाकार किती असेल? 9. म्हणजेच प्रत्येक मुलाला किती गोळ्या दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो? 9 गोळ्या दिलेल्या आहेत. आता ज्या वेळेला एकाच प्रश्नामध्ये अनेक क्रिया एकत्रितपणे येतात तर त्या नेमका स्टेप बाय स्टेप ओळखायच्या कशा किंवा पहिल्या स्टेपला कोणती क्रिया करायची, दुसऱ्या स्टेपला कोणती क्रिया करायची हे मी तुम्हाला आता या गणितामधून समजावून सांगणार आहे. बघा, आता एका शाळेत 9 वर्ग आहेत. ठीक आहे, एका शाळेत 9 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात 32 विद्यार्थी आहेत. आता प्रत्येक शब्द सुरुवातीला आलेला आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीला गुणाकाराची क्रिया करायची आहे. प्रत्येकसाठी आपण गुणाकार करतो. प्रत्येक वर्गात 32 विद्यार्थी आहेत. चला मग 9 गुणिले 32. ठीक आहे, पहिली स्टेप झाली. त्यापैकी 48, त्यापैकी म्हणजे याच्या उत्तरापैकी परत काय करायचं? 48 विद्यार्थी स्पर्धेसाठी गेले. आता इथं काय करायचं बघा, ज्यावेळेला आपण हे करणार आहोत 9 दोन्ही 18, 18ला 8, हातचा आला 1, 9 त्रिक 27 आणि 1 28. म्हणजे 288 हे आपलं उत्तर पहिल्या प्रत्येक या प्रश्नावर मिळालेलं
आहे. आता बघा, त्यापैकी म्हणजे कशापैकी, तर याच्यापैकी किती 48 विद्यार्थी हे स्पर्धेसाठी गेलेले आहेत. आता मग काय करायचंय, या 288 ला मायनस आपल्याला काय करायचं आहे, 48 करायचं आहे. ठीक आहे, 288 मायनस 48 असं करायचं आहे. मग आता याचं जे उत्तर आहे बघा, 288 मधून जर 48 गेले तर खाली राहतात 240. ठीक आहे, बघा आता काय करायचं आहे, या नंतर काय केलेलं आहे, जे उरलेले विद्यार्थी आहेत म्हणजे किती उरले, मग आता 240 उरले, तर हे विद्यार्थी 8 गटात समान वाटलेले आहेत किंवा प्रत्येक गटामध्ये ते 8 गटामध्ये समान पद्धतीने त्यांना पाठवलेलं आहे. तर मग काय करायचं, आता या 240 ला आपल्याला काय करायचं आहे, भागिले 8 करायचं आहे. 8 एक 8, 8 त्रिक 24 आणि 0 जसाच्या तसा. म्हणजेच बघा, तर गटात किती विद्यार्थी आले, 30 विद्यार्थी आले. म्हणजे जी शेवटची क्रिया आहे आणि शेवटच्या क्रियेचं जे उत्तर असेल तेच उत्तर आपल्याला पूर्ण गणिताचं उत्तर गृहीत धरायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एका एका शब्दावर या गणिताची उकल करायची आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या ट्रिक सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.